तर भाजप अंतर्गत हा जो वाद आहे तो नेमका काय आहे ते आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। निवडणुकांपासूनच म्हणजे विधानसभेपासूनच सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार असा संघर्ष निर्माण झाला। विधानसभा निवडणुकीआधी किशोर जोरगेवार यांना भाजपत घेण्यासाठी मुनगंटीवारांनी विरोध केला। जोरगेवारांच्या भाजपा प्रवेशाविरोधात मुनगंटीवारांनी दिल्लीत सुद्धा वरिष्ठांकडे तक्रार केलेली होती। मुनगंटीवार यांची नाराजी दुर्लक्षित करून जोरगेवारांना विधानसभेचं तिकीट सुद्धा देण्यात आलं। निवडणुकीनंतरही चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार असा संघर्ष कायम आहे। भाजपच्या वर्धापन दिनी हा संघर्ष पाहायला मिळाला। दोन्ही नेत्यांमधील वाद अगदी उघडपणे दिसला, कारण जोरगेवारांनी आयोजित केलेल्या भाजपा वर्धापन दिन कार्यक्रमाला मुनगंटीवार अनुपस्थितीत राहिले आणि या अनुपस्थितीवरून मुख्यमंत्री फडणवीसांच्या काकू शोभा फडणवीस यांनी कानपिचक्या दिल्या।